नाही कुणाच्या बापाची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. येवला मुक्तीभूमी शेजारील अतिक्रमण हटवून व सुरू केलेले तार कंपाऊंडचे काम रद्द करून मंजुरीप्रमाणे तिथे तोरण गेट तसेच वॉल कंपाऊंड करा. तसेच येवला मुक्तीभूमीवरील टप्पा क्रमांक 1 व 2 कामाची थर्ड पार्टी ऑडिट निष्पक्ष संस्थेकडून सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात यावी. तसेच कामात फेरबदल करणाऱ्या अधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा. अशा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येवल्यातील विंचूर चौफुली येथे लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले. आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने 4 तारखेला लेखी निवेदन दिलं होतं. आमचं निवेदनात आम्ही स्पष्ट म्हटलं होतं की येवला मुक्तीभूमीवर जे असणारा कोर्टाच्या पाठीमागचा जो रस्ता आहे तो अतिक्रमणामध्ये येतो आणि उमेश पाटील ज्या टायमाला उपअभियंता होते टप्पा क्रमांक 2चे त्यांनी मोजमाप देखील त्या मुक्तीभूमीच्या कामाचं जागेचं केलं होतं आणि ती जे अतिक्रमण आहे त्या ठिकाणून ते हटवा. त्या बाजूने असणाऱ्या रस्त्याच्या बाजूला जे दोन तोरण गेट आणि वॉल कंपाऊंड होतं, परंतु तोरण गेट देखील बांधलं गेलं नाही आणि वॉल कंपाऊंड देखील त्या ठिकाणी केलं गेलं नाही. मात्र त्या ठिकाणी दिवसा ढवळ्या रासरोसपणे तार कंपाऊंड केला गेला. लिस्टिमेट प्रमाणे ते काम झालं नाही. ही गोष्ट आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही लेखी स्वरूपाचं निवेदन मान्य तहसीलदार साहेबांना दिलं. तहसीलदार साहेबांना मी यासाठी दिलं की तहसीलदार साहेब देखील त्या स्मारक समितीचे सदस्य आहेत. आम्हाला वाटलं होतं ते जरा लक्ष घालतील, परंतु त्याने तसं केलं नाही. आणि मात्र आपल्या वर्तमानपत्रातून आपल्या मीडियाच्या माध्यमातून आमच्या बातम्या ह्या प्रसिद्ध झाल्या, आमची मागणी प्रसिद्ध झाली आणि माननीय आपल्या मतदारसंघाचे भाग्यविधाते भुजबळ साहेब यांनी मुंबईला तातडीने बैठक घेतली आणि त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या होत्या की त्या ठिकाणी असणारा जे काय अतिक्रमणाचा मुद्दा आहे तो हटवा आणि त्या ठिकाणी एस्टिमेट प्रमाणे वॉल कंपाऊंड आणि तोरण गेट हे त्वरित त्या ठिकाणी काम चालू करा. परंतु आम्हाला लेखी अधिकाऱ्यांना सांगितलं, परंतु अधिकाऱ्यांनी मात्र त्या ठिकाणी फक्त साहेबांचं ऐकून घेतलं, मात्र डोळे झाकपणा केला. त्या ठिकाणी साधा एक कडाही त्या ठिकाणी टाकला गेला नाही आणि म्हणून मग आम्ही पुन्हा एकदा 11 तारखेला लेखी निवेदन दिलं. आम्ही म्हटलं बाबा काय झालं, आमच्या निवेदनाचं काय झालं. मुक्तीभूमी आमची अस्मिता आहे, मुक्तीभूमी एक ऐतिहासिक स्थळ आहे आणि त्या ठिकाणी असली चालणारी मनमानी ही आम्ही खपवून घेणार नाही. परंतु तरी देखील त्यांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला दुजारा दिला नाही, किंबहुना आमच्याशी चर्चा करायला काल ते तयार झाले नाही. अक्षरशः आपल्या शहरातले पोलीस निरीक्षक महाजन साहेब हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहे. त्यांना जेव्हा ही बातमी कळाली त्यांनी आमची मिटिंग लावली आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी ज्या टायमाला कॉन्टॅक्ट करायचा संपर्क केला, अधिकाऱ्यांनी मात्र फोन उचलले नाही, डोळे झाकपणा केला. त्यांना वाटलं हे आंदोलन झालं पाहिजे आणि हा मुद्दा चिकळला पाहिजे. कदाचित स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाला आंदोलन करण्याला भाग पाडणारे हे येवल्यातले निकृष्ट दर्जाचे अधिकारी आहेत असं माझा त्यांच्यावर स्पष्टपणे आरोप आहे. आमची मागणी ही आहे, आमची मागणी प्रामुख्याने हीच आहे की ज्या ठिकाणी मंजुरीप्रमाणे त्या ठिकाणी तार कंपाऊंड ज्या लोकांनी केलं, ज्या अधिकाऱ्यांनी केलं त्यांच्याकडून तो शासनाचा खर्च वसूल करून घ्या आणि मंजुरीप्रमाणे त्या ठिकाणी 2 तोरण गेट आणि वॉल कंपाऊंड हे झालं पाहिजे. दुसरी आमची मागणी प्रामुख्याने ही आहे की ज्या संबंधित अधिकारी, काही लोक म्हणतात पार्टीचा आहे, काही निधी समाज कल्याणचा आणि काम देणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे हे 3 टप्प्यामध्ये एकमेकाला टोलवाटोली केली आहे, त्या सदर अधिकाऱ्यांची ही चौकशी झाली पाहिजे. आमचा प्रामुख्याने आज मागणी, आम्ही या अधिकाऱ्यांच्या मनमानीच्या संदर्भाला कंट्रोल आम्ही आज मागणी करतोय. आमची मागणी ही आहे की ज्या ठिकाणी टप्पा क्रमांक 2च्या कामाचं हे जे ऑडिट आहे ते एका सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत त्याचं ऑडिट त्रस्त व्यक्तीकडे त्या ठिकाणी ते झालं पाहिजे. ही देखील आम्ही आज मागणी करतो, कारण त्यातून सगळा भ्रष्टाचार किंवा अधिकाऱ्यांची मनमानी ही बाहेर येणार आहे. जर कदाचित आजच्या हे आमच्या आंदोलनाची दखल जर कदाचित या अधिकाऱ्यांनी घेतली नाही, आजही तुम्ही बघा 1 तासापासून विंचूर चौफुलीवर आमचे शेकडो भीम सैनिक, आमच्या महिला या ठिकाणी आंदोलन करत आहे, तरी देखील अधिकारी येत नाही. फक्त पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून त्यांना शे देण्यासाठी मी येवल्यातील समविचारी आंबेडकरी संघटना असतील किंवा समविचारी पक्ष असतील किंवा राजकीय पक्ष असतील, ना इलाजाने मला त्यांना देखील बरोबर घ्यावं लागेल आणि ना इलाजाने येवल्याच्या मुक्तीभूमीसाठी आम्हाला पुन्हा एकदा येवल्यात या ठिकाणी ऐतिहासिक असं आंदोलन करावं लागेल. जर कदाचित ह्या येवल्याच्या आंदोलनाला हिंसक वळण जर लागलं, येवल्याचं आंदोलन जर स्फोटक झालं, तर त्याला या ठिकाणी असणारे जे अधिकारी आहे ते जबाबदार राहतील. हा देखील या निमित्ताने मी त्यांना इशारा देऊ इच्छितो. SIP सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार? 15 वर्षांचा अनुभव असलेल्या 1700हून अधिक समाधानी ग्राहक आणि 50 कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा. SIP, SWP, म्युच्युअल फंड्स ने अधिक स्थैर्य मिळवा. 5100हून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास. आता तुमची वेळ.
नाशिक, संगमनेर, जयपूर येथे मोफत सेमिनार. आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, NCDs अँड कॉर्पोरेट FDs. संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा.